नमस्कार. इतिहासात काही लोक जन्माला येतात, काही लोक इतिहास वाचतात, पण काही व्यक्तिमत्वे अशी असतात की ते स्वतःच इतिहास घडवतात. सूर्य मावळला तर अंधार पसरतो, पण काही माणसे अशी असतात की त्यांचे विचार सूर्यापेक्षाही तेजस्वी असतात. त्यांचे शरीर काळाच्या पडद्यावर जाते, मात्र त्यांचे विचार पिढ्यानपिढ्या राष्ट्रांना दिशा देत राहतात. असाच इतिहास घडवणारा, गुलाम भारतीयांच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेटवणारा, शिक्षणाला राष्ट्र निर्मितीचे शस्त्र मांडणारा आणि प्रत्येक भारतीयाला स्वराज्याचे स्वप्न दाखवणारा एक महान युग पुरुष म्हणजेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. मी सुरेश टोपाजी कोठोळे आज अशा महामानवाविषयी बोलणार आहे की ज्याच्या एका घोषणेने संपूर्ण भारत जागा झाला. स्वराज्य, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ही घोषणा केवळ घोषणा नव्हती, तर संपूर्ण भारतीयांच्या मनात आत्मीयताला जागवणारी एक सिंह गर्जना होती. मित्रांनो, सन 1857च्या काळात भारत निराशेच्या गर्दीत होता. इंग्रजांच्या दडपशाहीमुळे भारतीयांच्या मनातील स्वाभिमान हरवला होता. अशाच काळात 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण साधे होते, मात्र त्यांचे विचार असाधारण होते. लहानपणापासूनच त्यांना अन्याय सहन होत नव्हता. ते नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहत. मित्रांनो, महान माणसे एका दिवसातच तयार होत नाहीत. त्यांच्या चांगल्या सवयी, शिस्त, मेहनत, ध्येय आणि प्रामाणिकताच त्यांना महान बनवते. सत्याचा धरला ध्यास, धैर्याचा घेतला श्वास. सत्याचा धरला ध्यास, धैर्याचा घेतला श्वास. लहान वयातच पेरले बीज, झाला तो भारताचा प्रकाश, झाला तो भारताचा प्रकाश. लोकमान्य टिळक म्हणायचे, शिक्षण म्हणजे फक्त नोकरी नव्हे, तर राष्ट्र निर्मितीचे सगळ्यात मोठे साधन आहे. त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. आज आपल्या हातात मोबाईल आहे, त्यातून आपण ज्ञानही मिळवू शकतो आणि वेळही वाया घालवू शकतो. पण प्रश्न त्या मोबाईलचा नाही, तर प्रश्न आपला आहे. प्रश्न आपल्या आवडीनिवडीचा आहे. विद्या हीच खरी शक्ती, ज्ञानच खरे धन. विद्या हीच खरी शक्ती, ज्ञानच खरे धन. पुस्तकातून घडतो माणूस, जडते जीवन. विद्यार्थ्यांनो, जागे व्हा, कारण जो पुस्तकाशी मैत्री करतो तोच इतिहास घडवतो. जो पुस्तकाशी मैत्री करतो तोच इतिहास घडवतो. लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रातून इंग्रजांच्या अन्यायाचा पर्दाफाश केला. त्यांची लेखणी तलवारीपेक्षाही तीक्ष्ण होती. इंग्रजांना शब्दाची भीती नव्हती, तलवारीची भीती नव्हती, मात्र टिळकांच्या शब्दांची भीती होती. कारण एक विचार हजारो तलवारीपेक्षाही शक्तिशाली असते. एक तलवार कित्येक माणसांना मारू शकते, पण एक विचार पिढ्यानपिढ्या घडवू शकते. एक विचार पिढ्यानपिढ्या घडवू शकते. ही फार आणि फार महत्वाची गोष्ट आहे. आज एका पोस्टला 1000 लाईक्स मिळतात, पण टिळकांच्या त्या लेखाने संपूर्ण भारतीयांच्या मनात स्वाभिमानाची आग पेटत असे. म्हणून लक्षात ठेवा, शब्द हे केवळ बोलण्यासाठी नसतात, तर समाज बदलण्यासाठी असतात. एकतेच्या बळावरती पर्वतही हलतात. एकतेच्या बळावरती पर्वतही हलतात. राष्ट्रप्रेमाच्या ज्योतीने इतिहास जळतात. भेद सारे विसरूया भारत माता एक. भेद सारे विसरूया भारत माता एक. टिळकांचा हा संदेश राष्ट्रासाठी लेख. आज आपल्याला परकीय सत्तेपासून स्वातंत्र्य मिळाले आहे, पण आपण आपल्या आळसापासून मुक्त आहोत काय? मोबाईलच्या व्यसनापासून मुक्त आहोत काय? राग, लोभ, मत्सर अशा विकारांपासून मुक्त आहोत काय? विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जो स्वतःवर राज्य करतो तोच इतिहास घडवतो. शब्दांनी चेतना जागली, लेखणी झाली वीर. सत्यासाठी लढताना नव्हता कधीही धीर. जिथे विचारांची क्रांती तिथेच विजय निश्चित. टिळकांचे जीवन म्हणजे धैर्याचे विद्यापीठ. टिळकांचे जीवन म्हणजे धैर्याचे विद्यापीठ. मित्रांनो, लोकमान्य टिळक आज आपल्यात नाही, पण त्यांचे विचार हजारो विद्यार्थ्यांना प्रेरित करतात. त्यांच्याकडे तलवार नव्हती, लेखणी होती. त्यांच्याकडे सत्ता नव्हती, सत्य होती. त्यांच्याकडे सैन्य नव्हते, पण संपूर्ण भारताचा विश्वास होता. म्हणून लक्षात ठेवा, टिळक होण्याचा प्रयत्न करू नका. टिळकांचे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करा, कारण विचारांचे अनुकरण करणारी पिढीच भारताचे भविष्य घडवू शकते. मोठी स्वप्ने पहा, पण त्यापेक्षा मोठे तुम्ही परिश्रम करा, कारण यश हे नशिबाने नाही, तर स्वतःच्या जिद्दीने मिळते. मोठी परिश्रम करा, पण मोठे स्वप्न पहा, पण त्यापेक्षा मोठे परिश्रम करा. यशाच्या प्रत्येक शिखरावर स्वतःची तुम्ही नाव कोरा. जिद्दची काठी आणि प्रामाणिकता हीच खरी टिळकांची शिकवण. त्यांचे विचार आचरणात आणणे हीच खरी त्यांची आठवण. मित्रांनो,
टिळक जरी ते उपस्थित असले असते तर त्यांनी कदाचित आपल्याला एकच प्रश्न विचारला असता, देशाने तुला खूप काही दिले पण तू देशाला काय दिलं? या प्रश्नाचे उत्तर माझ्या भाषणात नाही तर आपल्या कृतीत आहे. आपण प्रामाणिक नागरिक बनूयात, देशाचा प्रामाणिक नागरिक बनूयात, आई वडिलांचा गुरुजनांचा सन्मान करूयात आणि आपल्या प्रत्येक कृतीतून देशाचे नाव रोशन करूयात. मित्रांनो, मी माझे भाषण लोकमान्य टिळकांच्या घोषणेने नाही तर त्याच्या आजच्या अर्थाने समाप्त करतो. स्वराज्य, स्वराज्य म्हणजे केवळ परकीय सत्तेपासून मुक्ती नव्हे तर स्वराज्य म्हणजे स्वतःच्या आळसावर, वाईट सवयींवर, अज्ञानावर आणि भीतींवर अशा विकारांवर विजय मिळवणे होय. चला, आजच्या या दिवशी आपण अशी प्रतिज्ञा करूया, मी प्रामाणिक विद्यार्थी बनेल, मी ज्ञानाची उपासना करेन, मी आई वडिलांचा गुरुजनांचा आदर करेन आणि प्रत्येक माझ्या कार्यातून देशाचे नाव उज्ज्वल करेन. स्वाभिमानाची ज्योत पेटू दे, ज्ञानाचा सूर्य उगवू दे. स्वाभिमानाची ज्योत पेटू दे, ज्ञानाचा सूर्य उगवू दे. टिळकांचे विचार हृदयात ठेवून भारत पुन्हा जगात तेजाने झळकू दे, भारत पुन्हा जगात तेजाने झळकू दे. धन्यवाद.